नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून मोठ्या अपेक्षा आहेत। खरीप हंगामात मोठे नुकसान सोसावे लागल्याने शेतकऱ्यांना सरकारकडून ठोस मदतीची प्रतीक्षा आहे। यवतमाळ जिल्ह्यात 9 लाख हेक्टरवर खरीप पेरणी केली जाते। त्यातील 4.5 लाख हेक्टरवर कापूस, 3 लाख हेक्टरवर सोयाबीन, 1.5 लाख हेक्टरवर तूर आणि अन्य पिके आहेत। शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिकांची लागवड केली, मात्र कोणत्याही पिकाला समाधानकारक दर मिळाला नाही। सीसीआयने कापूस खरेदी बंद केल्याने निम्मा कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे। बँकांकडून कर्जवसुलीचा तगादा लावला जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आहे। विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती, मात्र ती अद्याप पूर्ण झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणी केली आहे। आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सरकारला मला हेच विचारायचं आहे की आमची अपेक्षा सांगायची आहे। आम्ही इकडून तिकडून पैसा जुळवून बियाणं खरेदी करतो, कठीण परिस्थितीत शेती करतो आणि त्या मालाला शेतीमालाला भाव ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही आणि सरकारसुद्धा चांगला भाव देत नाही। तुरी असो किंवा कापूस असो हे आम्ही पिकवल्याच्या नंतर त्याला आज भाव नाही, कापसाला भाव नव्हता, तुरीलाही भाव नाही, बारदान नसल्यामुळे सोयाबीनची खरेदी रखडलेली आहे। अशा परिस्थितीत शेतकरी हा हवालदिल झालेला आहे। आमची अपेक्षा आहे की यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांकडे फडणवीस साहेब काहीतरी लक्ष देतील। ज्याप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणेवारी कमी आली, याचा अर्थ यवतमाळ जिल्हा हा जे आहे तो दुष्काळग्रस्त घोषित झालेला आहे। आणि दुष्काळग्रस्त जिल्हा असतानासुद्धा आज विजेचे बिल 4 लाख 5 लाख रुपये शेतकऱ्यांना येते एकीकडं। दुसरीकडं मध्यवर्ती बँकेनं जे आहे तर मध्यवर्ती बँकेनं शेतकऱ्यांना सक्तीची कर्जवसुलीची नोटीस बजावलेली आहे। मध्यवर्ती बँकेचे जे अधिकारी आहे तर शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन नोटिसा देत आहे आणि त्यांना म्हणत आहे की जर तुम्ही आमचे पैसे जमा केले नाही तर तुमची प्रॉपर्टी आम्ही हरास करू। अशा परिस्थितीमध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना काय फायदा पोहोचवता येईल याच्याकडे आम्हाला असं वाटतं आहे की फडणवीस साहेब काही मोठा निर्णय घेईल आणि यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्याला त्याचा काहीतरी लाभ होईल अशी आमची यवतमाळ जिल्ह्याची अपेक्षा आहे। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होऊन राहिलेलं आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की कापूस CCI मार्फत खरेदी केल्या जाते, पण CCI हे कधी बंद होते कधी चालू राहते। नियमित CCI मार्फत कापसाची खरेदी केल्या जात नाही। आमच्या शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून राहतो। आज टिनाचे पत्राचे घरं आमचे आहे, त्याच्यामुळे आमच्या कापसाला घट येऊन राहिलेली आहे। जे आमचा कापूस 15 क्विंटल भरायचा ते इथे येऊन 10 क्विंटल भरून राहिलेला आहे। त्याच्यात आमच्या 5 क्विंटलचं नुकसान होऊन राहिलेलं आहे। याला जबाबदार CCI की राज्य सरकार हे आम्हाला प्रश्न पडून राहिलेला आहे। आमचा तुटलेला कापूसची जबाबदारी सरकार घेणार का? आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने CCI मार्फत जी खरेदी केल्या जाते, आज नाही पुढे जरी खरेदी केल्या जाईल, ही नियमित खरेदी चालू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या राज्य सरकारने अर्थसंकल्पात करायला पाहिजे। नाही, आमचं ते अपेक्षा आहे की तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुंबईवाल्याला 6,000 कोटीचं टोल माफी दिली, 4 चाकीवाल्याला, गरीब लोकांना नाही दिली, सगळ्या रईस लोकांना दिली। मग आमच्याही शेतकऱ्याला भाव वाढवून द्यायला पाहिजे। 6,000 कोटी तिकडे दिले तर मग आम्हाला द्या ना 10,000 कोटी। इतके 2-3 करोड लोकांना शेतकऱ्यांना, विदर्भाच्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल। सोयाबीन, कापूस, तूर आणि चना उत्पादक शेतकऱ्याला लाभ मिळेल। त्याचा भाव वाढून द्या, भाव फरक द्या आणि उत्पादन खर्च काय आहे ते पहा आणि त्याच्यावर अभ्यास समिती बसवा। तुमचाच पक्षाचा माणूस भाव ठरवतो आणि सुचवतो, ते मान्य करत नाही। मग तुम्ही कशाला कमिट्या बनवता, कशाला काय करता? की उत्पादन खर्चावर आधारित भाव कसा देता येईल हा विचार करा। शेतकऱ्याला, विदर्भाच्या शेतकऱ्याला त्याचा न्याय द्या, तरच शेतकरी आत्महत्या थांबतील आणि शेतकऱ्याला न्याय मिळेल।